नमस्कार मित्रांनो, तुमच्या गावात किंवा शेतावर एखाद्या रस्त्यावरून वाद झाला तर हा रस्ता तुझा की माझा असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। आता हीच मोठी समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला अधिकृत क्रमांक दिला जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा निर्णय नेमका काय आहे, कोणत्या रस्त्यांचा यात समावेश केला जाणार आहे, रस्त्यांना नंबर कसे दिले जाणार आहेत आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे। मित्रांनो, ग्रामीण भागात अनेक रस्ते असे असतात जे कुठेही अधिकृत नोंदीत नसतात, जसे की शेतावर जाणारे रस्ते, पायवाटा किंवा गाडी मार्ग। यामुळे काय होतं तर अनेक वेळा जमिनीचे वाद, हद्दीचे प्रश्न किंवा रस्ता कुठे आहे यावरून वाद निर्माण होतात। हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 25 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महसूल व वन विभागाने शुद्धीपत्रक काढून रस्त्याच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुधारणा केलेली आहे। या निर्णयामध्ये कोणते रस्ते येणार आहेत ते सर्वप्रथम आपण पाहूयात। तर यामध्ये ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाणारे रस्ते म्हणजेच गावातील छोट्या मोठ्या प्रत्येक रस्त्याची आता अधिकृत नोंद होणार आहे। याचा जो GR आहे तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी देणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या रस्त्यांना नंबर कसे दिले जाणार आहेत। तर सरकारने यासाठी एक ठराविक पद्धत तयार केलेली आहे। तालुका क्रमांक, प्रत्येक तालुक्याला 2 अंकी क्रमांक दिला जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे गाव क्रमांक, प्रत्येक गावाला 3 अंकी क्रमांक दिला जाईल। रस्त्याचा प्रकार इंग्रजी अक्षराने दाखवला जाईल। चौथी गोष्ट म्हणजे रस्त्याचा क्रमांक, त्या गावातील प्रत्येक रस्त्याला वेगळा 3 अंकी क्रमांक दिला जाईल। आपण एका उदाहरणाने समजून घेऊया। समजा तुमच्या गावात शेतावर जाणारा एक रस्ता आहे, तर त्या रस्त्याचा नंबर कसा असू शकतोय आता, तर तालुका नंबर अधिक तुमचा जो गाव नंबर आहे तो अधिक रस्ता प्रकार अधिक रस्ता क्रमांक, यामुळे तो रस्ता कायम स्वरूपी ओळखला जाणार आहे। आता इथे एक मोठा बदल झालेला आहे। आधी या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून मंजुरी घ्यावी लागत होती, पण आता तालुका, गाव, रस्त्याचा प्रकार आणि क्रमांक या सर्व मंजुरी एकाच ठिकाणी मिळणार आहेत। ही मंजुरी देणारं प्राधिकरण आहे जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक पुणे। यामुळे आता प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे। याचा फायदा नेमका काय होणार आहे, कोणाला होणार आहे? शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या रस्त्याची स्पष्ट नोंद मिळणार आहे। जमीन वाद कमी होण्यासाठी मदत होणार आहे। गावातील रस्ते अधिक व्यवस्थित नकाशात दिसणार आहेत। प्रशासनाला नियोजन करणं सोपं जाणार आहे। महत्त्वाची माहिती म्हणजे हा निर्णय 25 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। अधिकृत संकेतस्थळावर हा उपलब्ध देखील आहे। जर हा GR तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे, त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे। तर मित्रांनो, सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। रस्त्याचे मोजमाप आणि रस्त्यांना क्रमांक दिल्यामुळे भविष्यात वाद कमी होणार आहेत आणि विकास कामांना गती मिळणार आहे। जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे। इतर तुमच्या गावातील लोकांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे। धन्यवाद।